उद्या 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस. या निमित्ताने शहरामध्ये विविध संघटनाकडून किंवा विविध यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याच पद्धतीने कला आविष्कार आर्ट अकादमी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी एक मोठा वटवृक्ष त्यांनी तयार केलेला आहे, जो की 3000 पेक्षा अधिक पानांपेक्षा आणि 45 फुटांचा आहे. या वटवृक्षाच्या निर्मितीमध्ये जे काही अनाथालयातील मुलं आहेत, कर्णबधिर असतील, मूकबधिर असतील, या सगळ्यांचा समावेश आहे. तर नेमकं ह्या काय संकल्पना आहे आणि याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. नमस्ते ताई, काय ही संकल्पना आहे, तुम्ही काय कशासाठी हे करता? सर, आपण भारत मातेला दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर यंदाच्या वर्षी आपण वटवृक्ष साकारला आहे. त्या वटवृक्षामध्ये आपण एक इंद्रधनुष्य केलं आहे तिरंग्याचं, आणि त्याच्यामध्ये आपण भारतातल्या ज्या काही संस्कार, जाती आहेत, धर्म आहेत, अशा त्यांच्या पारंब्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की भारत देश हा आपल्या कल्चरने ओळखला जातो आणि त्याच कल्चरला एका कलेतून कसं आपण साकारू शकतो, हा एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून झालेला आहे. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे हा प्रयत्न. ह्या विद्यार्थ्यांना कसं गायडन्स केलं तुम्ही? नेमकं हे सगळं तुमची संकल्पना आहे की विद्यार्थ्यांची आहे? सर, संकल्पना आहे आपली, पण विद्यार्थ्यांच्या हातून कला होणं म्हणजे आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो. आपल्याला जे कलागुण आहेत, आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गोष्टी असतात, तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या देशामध्ये जर रुजवून काही छोटासा खारीचा वाटा म्हणून जर काही काम केलं, तर तो खारीचा वाटासुद्धा खूप काही देऊ शकतो. हीच आमची आजची संकल्पना आहे की विविधतेतून एकता साकारण्याचा आपल्या कलेतून आम्ही प्रयत्न केला आहे दाखवण्याचा. तुम्ही विविधतेतून एकता म्हणतात, या ठिकाणी सगळे भारतीय एक आहेत असंही म्हटलं. पण हे जे तुम्ही पोस्टर तयार केलेत, हे विविध जातीविषयी आहे, त्यांचे व्यवसायाविषयी आहे, त्यांचं वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी मांडलं. जसं की तिकडे ब्राह्मण जात आहे, तिथं वेद आणि ज्ञान ही संकल्पना मांडली. इथे शूद्र म्हणून आहे, तिथं सेवा आणि श्रम असली. नेमकं हे कुठंतरी तुम्हाला असं वाटत नाही का एकच जाती व्यवस्थेचे ठळक केले जाते? सर, खरंच तुम्ही खूप छान विषयावर बोला की सोनार जर आपण म्हणतो तर दागिना घडवतो, तसंच एक माणूस आपल्या कलागुणांनी माणूस घडवतो, तुमच्या विचारांनी तो घडवतो. तर इथे तुम्ही बघितलं की प्रत्येकजण आपलं काही ना काहीतरी काम करतो आणि त्या कामाने त्याची ओळख होते. तर मी म्हणते की जगात काय चाललंय निगेटिव्ह, त्याच्यापेक्षा आपण पहिले भारतीय आहोत आणि या भारत मातेला आपण जन्म घेतला आहे, भारत मातेच्या कुशीत आपण जन्म घेतला आहे. तर ते पहिल्यांदी आपण जर विचारांमध्ये ठेवलं तर मला वाटतं की कुठलाच वादविवाद आणि कुठल्याच निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही लंडन रेकॉर्डला याची नोंद होईल असं म्हटलं, नेमकं काय आहे ते प्रकार आणि तुम्ही त्याचे कसं केलं? सर, 15 वर्ष जवळजवळ आम्ही म्हणजे आपले सगळे विद्यार्थी याच्यामध्ये आहेत. गेले 15 वर्ष आपण कलेमार्फत समाजातल्या काही अशा घटकांसाठी काम करतोय. तर आज 15 वर्षानंतर आपल्या ह्या गोष्टीला प्राधान्य मिळालं आणि लंडन बुक ऑफ रेकॉर्ड दिल्लीकडून आपल्याला सर्टिफिकेट मिळालं आहे. आपल्या कामाच्या म्हणजे मुलांच्या कलेतून हे सर्टिफिकेट दिलं गेलं आहे. तर एकंदरीत या ठिकाणी वटवृक्ष तयार करण्यात आला आहे, जो की अनाथालयातील मुलं आहेत त्यांनी या ठिकाणी तो तयार करण्यात आला आहे. आणि सगळ्या या गोष्टीतून एक आपण सगळे भारतीय एकत्र आहोत असा एक प्रकारे संदेश या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरा पर्सन स्नेहल सोबत मी परसराम खंदारे, डिजिटल प्रभात.